भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका स्थित रेणुका विद्यालय झिडके येथे उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित जागतिक दिव्यांगोत्सव 2024 शेकडो दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। त्यासोबतच शेकडोच्या संख्येने दिव्यांग बांधव देखील यावेळी उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले। त्यासोबतच ज्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे संस्थापक अध्यक्ष उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य निवृत्ती शेळके व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया या शुभप्रसंगी काही क्षणचित्र। ज्या मध्यंतरी सुनील भाऊ शेलार आमच्या शेलारपाड्याचे अचानक अंधत्व आले, दोन्ही डोळ्यामध्ये अंधत्व, दोन्ही किडन्या फेल, डायलिसिस करावं लागतं, महिन्यातून रक्ताची बाटली लागते। मध्यंतरी रक्तच उपलब्ध होत नव्हतं। मी भाऊंना फोन केला आणि एक अर्ध्या तासात मला रक्त उपलब्ध झालं आणि ते आपण त्यांना चढवलं। त्यांची इच्छा आहे का पुन्हा भेटायचं म्हणून भाऊ थांबवलं 2 मिनिट या खाली या। डोळ्यात पाडण्याचा क्षण आहे, परंतु देवाभाऊ फाउंडेशन या बाबतीत कोणत्याही बाबतीत मी जेव्हा तानाजी भाऊ, कव्या भाऊ असेल किंवा आणखी कोणत्याही पदाधिकाऱ्याला फोन केला, निवृत्ती शेळके बोलला तर ते माझं काम पूर्णच होतं। त्याबद्दल देवाभाऊ फाउंडेशनचं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो।
नको देऊ. त्यानंतर श्रीमान संजय पाटील दाभाड आणि श्री निवृत्तीजी शेळके आणि थोडं पुढं हे बघा बसल्यापासून बघतो का पूर्ण एवढी लोक या हॉलमध्ये भरलेले आहेत, हॉल पूर्णपणे भरलेला आहे. आणि यांनी जे काम केलं खरोखर अप्रतिम आहे. आणि माझा सलाम आहे त्यांना, कारण आज आमचं सुद्धा मन भरून आलं का आपल्या विभागामध्ये जे दिव्यांग आहे त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आज ज्ञानेश्वर शेळके व त्यांची टीम, निवृत्ती शेळके आणि त्यांची टीम ही जे काम करत आहे आणि त्यांनी सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. कोणाला दिव्यांग कुठल्या शारीरिक किंवा कुठल्या प्रकार आहे आणि विशेष म्हणजे त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण दिव्यांग हा कमी नसतो, कारण त्यांच्या एक चांगल्या प्रकारे कुठला गुण असतो आणि ते जो गुण असतो तो एक अप्रतिम असतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ उभे केलं. आणि आपण दिव्यांगाचा मेळावा भरवल्यानंतर सर्व लोक एकत्र येतात. सर्वांचं दुःख विसरण्याचं हे मेळावाचं कारण आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की मी नाही, माझ्याबरोबर भरपूर लोक आहेत. आणि आपल्याला साथ देण्यासाठी ही सामाजिक संस्था निवृत्ती शेळके आणि त्यांची टीमवर हे सर्व काम करतात. हे पाहून आज व्यासपीठावर जे सर्व बसलेले तानाजी मोरे साहेब आहेत, अजून सर्वच काही आमचे पदाधिकारी आणि समाजासाठी काम करणारे लोक आहेत. हेही असं समाजासाठी भरपूर काम करत असतात. आणि हे असं सर्व आम्ही बघितल्यानंतर आमचंही मन भरावून गेलेले. मीही रोटरी क्लब ऑफ भिवंडी अंबानी एरियाचा एक अध्यक्ष आहे आणि आम्ही असं हे सामाजिक काम करत असतो. परंतु मला असं वाटलं की आता रोटरी क्लब ऑफ भिवंडी अंबानी याच्या मार्फत सुद्धा जेवढं निवृत्ती शेळके व त्याच्या टीमला सहकार्य करता येईल तेवढं करावं. आणि एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण त्यांनी कोणाची वाट नाही बघितली. ते कोणीतरी येईल आणि आपला उत्कर्ष करेल. त्याचप्रमाणे उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निवृत्तीदादा शेळके यांनी कोणाची वाट नाही बघितली की कोणीतरी येईल आणि आपल्या या दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी करेल. यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करेल याची वाट न बघता त्यांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेची सन 2022 साली स्थापना केली. आणि हे 2024 वर्ष आणि हा जो या ठिकाणी जमलेला शेकडोंचा समुदाय याच्यावरनं आपल्याला दिसून येतं की या संस्थेच्या माध्यमातून निवृत्ती भाऊंनी केलेले कार्य हे अथांग असं आहे. आणि यापुढेही या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं कार्य
असं चालू राहील याची शाश्वती आपणास या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते. खरोखर निवृत्ती दादा की आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर की आपल्याला दिसून येतं की जे दिव्यांग आहेत म्हणजे कोणी शारीरिक असेल कोणी मानसिक असेल त्यांच्याकडे बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तो समाजाचा दृष्टिकोन बदलावा याच्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात या तुमच्या प्रयत्नांना नक्कीच मी आज मानाचा मुजरा करतोय. या ठिकाणी आपण अनेक शासकीय योजनांची माहिती सुद्धा सांगितली. ज्या प्रकारे आपण ग्रामपंचायत मध्ये जर बघितलं तर आपण सांगितलं की 5% निधी म्हणजे जो ग्रामपंचायतचा उत्पन्न स्रोत आहे त्यापैकी 5% निधी हा दिव्यांग व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा होणे आवश्यक असतं. त्याच प्रकारानं दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या घरपट्टीमध्ये आणि पाणीपट्टीमध्ये सुद्धा 50% ची सवलत दिली जाते. परंतु काय होतं की जो ग्रामपंचायतचा मुख्य दुवा असतो तो ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांना मुख्य म्हणजे आपल्या समाजाचा म्हणजे आपल्या नागरिकांचा आणि सरकार यांचा दुवा ज्या सरकारी योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं कार्य या ग्रामसेवकांनी करायचं असतं. परंतु मला नाही वाटत की निवृत्तीदारांनी या संस्थेच्या माध्यमातून जोपर्यंत ते त्यांच्यापर्यंत गेले नाही आणि 5% निधीबाबत त्यांना विचारणा केली नाही तोपर्यंत स्वतःहून त्यांनी या दिव्यांग व्यक्तींना कधी सांगितलं असेल की हा तुमचा अधिकार आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा आम्ही करतोय. यासाठी तुम्हाला संघटित होणं आवश्यक आहे आणि ते काम आज निवृत्तीदारांनी केलेलं आहे. खरोखर हे कार्य खरोखर वाखाणण्याजोगं आहे. अनेक कार्य असतील की ग्रामपंचायतीचे गाळे असतील त्या ठिकाणी सुद्धा 3% आरक्षण देऊन दिव्यांग व्यक्तींना रोजगार संधी उपलब्ध करून देणं. जर ग्रामपंचायतीचे गाळे नसतील तर कमीत कमी 200 स्क्वेअर फीटचा व्यावसायिक गाळे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या ग्रामपंचायतीची असते. परंतु हे कधीच आपल्याला कुठे होताना दिसलं नाही आणि या संस्थेच्या माध्यमातून हे कार्य निवृत्तीदादा शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम यापुढे भविष्यात करेल आणि दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणेल यात शंकाच नाही. दिव्यांग म्हणून जसं निवृत्तीदादांनी सांगितलं की आपल्याला 100% एखादा अवयव कमी असेल परंतु त्याच्या 10 पटीनं आपला इतर अवयवामध्ये ताकद त्या परमेश्वराने दिलेली आहे. याचं उदाहरण म्हणजे थॉमस एडिसन जे पूर्णपणे बहिरे होते त्यांना काही ऐकायला येत नव्हतं. आज त्यांच्या नावावर 1095 पेटंट आहे. शास्त्रज्ञ म्हणून आपण त्यांचं नाव घेतो की ज्यांनी 1095 शोध लावले आणि त्याचं पेटंट आजही त्यांच्या नावावर आहे. असे थॉमस एडिसन हे कानाने पूर्णपणे बहिरे होते. दिव्यांगत्व हे जन्मजात असू शकतं किंवा एखाद्या अपघातानं एखाद्याचे नशिबी ते येऊ शकतं. परंतु ती आपली कमतरता किंवा आपण काही करू शकत नाही अशी भावना मनामध्ये कोणाच्याही राहू नये आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न निवृत्तीदादा शेळके त्यांच्या पत्नी नम्रताताई शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम आणि या उत्कर्ष दिव्यांग संस्थेचे सदस्य यांच्या मार्फत जो केला जातोय त्याला लाख मोलाचा मानाचा मुजरा करतोय आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. कारण इथे मी कधी बसल्यापासून काहींची तर धावपळ खूपच आहे. आम्हाला अभिमान वाटतो एखाद्या पुरुषामागं स्त्री ही धावपळ करत असतं त्या पुरुषाला एक बल देत असतं. म्हणून एवढ्या अपंग मित्रमंडळी आणि महिला इथे उपस्थित आहेत त्यांच्या कार्यशैलीमध्ये इथे उपस्थित आहेत. या कार्यामुळे त्यांची ही पोच पावते आणि या सर्व अपंग व्यक्तींना जे प्रमाणपत्र देण्यात आले ही खूप आयुष्यभर त्यांची चालणारी योजना आहे आणि या योजनेला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे निवृत्तीबाईंनी केलं त्यांचं मी देवपूर्ण आभार मानतो. आणि आता तहसीलदार कार्यालयाच्या ज्या मॅडम मी निवृत्तीबाईंशी बोललो त्यांचं खूप सहकार्य असतं. कारण एका सरकारी कर्मचाऱ्याचं जेव्हा सहकार्य असतं तेव्हा ते काम पूर्ण होतं. म्हणून मॅडम मी आभार मानतो. कारण अशा व्यक्तिमत्वामुळे तुमच्या कार्यामुळे या गरिबांना न्याय दिला जातो
अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे. आता इथे पुढच्या देत असताना 3 भाऊ हे अंध आहेत. हे खूप वाईट वाटतं शहरात म्हणजे मृत्यूवारी सांगितलं. आणि अशा व्यक्तींना काहीतरी 18-20 वर्षाची दोन्ही व्यक्ती आहेत, यांनाही आता प्रमाणपत्र भेटलं. म्हणजे खूप भाग्य वाटतं. ज्योती भाऊ, तुम्ही हे कार्य खूप चांगलं करता. या अपंगांसाठी इतर गोष्टी सहकार्य करता. खूप आभार आहे तुमचं. आणि आमच्या जागरूक फाउंडेशनतर्फे कुणाला हात पाय किंवा या गोष्टी प्लास्टिक सर्जरी असेल ती तर आम्ही मोफत दिली जाईल. आणि कोणी येण्यासाठी किंवा जाण्यासाठी तुम्हाला जमत नसेल तरी आम्हाला कळवा, आम्ही गाडी पाठवू. आणि केवळ तुमचं जे काय आम्हाला जे आम्ही यावर संघटनेत करू. आमचे मनोज पाटील आहेत, हे त्या कामासाठी पुढाकार घेत असतात. त्यांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या कामामध्ये खूप व्यस्त होते, लोणावळ्याला होते. रात्री त्यांचं मला बोलणं झालं आणि 5 मिनिटांनी तुझ्या कार्यक्रमाला मी हजर राहील आणि साहेब उपस्थित राहिले. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. त्या मुलीकडे आहेत, समुद्रताई असेल, सुषमा असेल, सुषमा माझ्या घरचीच आहे, काही प्रश्नच नाही. वखारेताई असतील आणि विषय मॅडमबद्दल खरोखर की मॅडमचं खूप सहकार्य असतं. ज्या दिव्यांगाचं एखाद्या पेपर कुठली जरी मुलं असली तर मॅडम फोन करून सांगणार. एखाद्याची काय अडचण असेल तरी पण आम्हाला म्हणजे पेन्शन चालू करायला तात्पर्य असं ज्या गोष्टीची अडचण निर्माण होते ती अडचण सगळी विषय मॅडम निवारण करतात आणि संस्थेला चांगलं सहकार्य करतात. त्यांच्या माध्यमातूनच मला वाटतं या वर्षात साधारणतः 100 ते 150 प्रकरणं पार झाली असतील ना तर मॅडम. आणि त्याचं योगदान मॅडमला आहे. त्याबद्दल या कार्यक्रमात उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. फक्त 2 मिनिटं असं हे कार्य करत असताना खरं म्हणजे खूप पाहुण्यांशी बोलणं झालं होतं. प्रत्येकाने वेळ दिली होती. बाळामामाचा कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण असो, ज्यांची अपेक्षा होती ते आलेच, बाकीचे काय ज्यांना यायचं होतं ते आलेच. फक्त हे सगळं कार्य करत असताना 2 मिनिटं बोलतो की हे सगळं कार्य करत असताना एकट्याचं काम नाही. आता पालघर, ठाणे जिल्हा, थोडा नाशिक सरकलाय, थोडा रायगड सरकलाय. त्याच्यामुळे एकट्याची धावपळ होते. या दृष्टिकोनातून संस्थेचे काही जबाबदारी काही विश्वासू सहकार्यांवर टाकू इच्छितो आणि त्यांची मान्यवरांच्या हातचे जिल्हा आणि तालुक्याची निवड करतोय. काही 2-4 लोक पदाधिकाऱ्यांची निवड करतोय या कार्यक्रमामध्ये. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान नियुक्तीपत्र देऊन आणि आपण नंतर कार्यक्रमाची सांगता होईल असं आपण जाहीर करू. तत्पूर्वी तुम्ही प्रवेशद्वारावर प्रवेश केला त्यावेळेस तुम्ही ज्या आपल्या उत्कर्ष दिव्यांग सामाजिक संस्थेचा जो लोगो आहे त्या लोगोची जी रांगोळी काढली त्या आमच्या ठाकरेताई त्यांचा सन्मान करण्याचा राहिला. तरी मी तनुजाताईंना विनंती करेन की त्यांनी त्या आमच्या दीदीचा सन्मान करावा. दीदी ये पुढे, दोघी पण या.
इथे बघा. धन्यवाद दीदी, असं सहकार्य करावं. फोटो घे. माझ्या दिव्यांग बांधवांची मुलगी आहे आणि तिने खूप छान रांगोळी काढलेली आहे. त्यानंतर हे सगळं सूत्रसंचालन करत असताना प्रेक्षक वक्ते उपस्थित पाहुणे याच्यातला एक मधला दुवा असतो. तो दुवा त्याने समालोचक आपण त्यांना म्हणू किंवा जी भूमिका पार पाडली ती सौभाग्यवती प्रतिभा प्रकाश पाटील, माझी वर्गमैत्रीण. त्यांनी खूप छान सहकार्य केलं, त्याबद्दल मी अष्टमी मॅडम भुसे यांना विनंती करतो की प्रतिभा तिचा सन्मान तिथे करायचा आहे. प्रतिभा अशीच साथ प्रत्येक कार्यक्रमात राहावी अपेक्षा. तदनंतर आपण त्यांच्या माध्यमातून डोळे तपासणी शिबिर, मोफत ऑपरेशन, अल्पदरामध्ये चष्मे आणि माझ्या संस्थेसाठी अल्पदरामध्ये कानाच्या मशिनऱ्या उपलब्ध करतात. त्या ताई उपस्थित राहू शकल्या नाही. संस्कार सेवा संस्था विरार याच्या संस्थापक अध्यक्षा पिंकीताई नरेश पाटील, पण पिंकीताई उपस्थित नाही राहू शकल्या, पण त्यांचे मिस्टर नरेश भाऊ पाटील उपस्थित आहेत. त्यांना मी पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान त्यांनी करायचा आहे. धन्यवाद. संस्कार सेवा संस्था आमच्यावर खूप प्रेम आहे, असंच अबाधित राहावं हीच अपेक्षा. आणि तदनंतर त्यांचे सहकारी दिनेश कोकाटे, त्यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे, त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर सुविधा उपलब्ध केली असे मुळी सर, तुमच्यामुळे हा कार्यक्रम आमचा सक्सेस आहे. तुम्ही उपस्थित राहा. संस्थेचे खजिनदार महेंद्र वेळेकर यांना विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा आहे. जय पाटील संस्कार सेवा संस्था. धन्यवाद. असं सहकार्य राहावं. प्रत्येक 5 मिनिटामध्ये आपण पदाधिकारी त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि पदाधिकाऱ्यांना नाही आवश्यकता नाही आता दोघं तिघं जण बोललं ना बद्दल. संस्था चालू करत असताना किंवा कुठलाही कार्यक्रम तुम्ही गावातला एखादा सप्ताह करायचा असेल का कुटुंबाचा एखादा कार्यक्रम करायचा असेल, आपला देवाचा कार्यक्रम करतो तो करायचा असला, पुणे
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपण त्यांची पालघर जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी निवड केली होती. चांगल्या प्रकारे सदस्य जमा केले. संस्थेला सदस्य जमा करण्यापेक्षा त्या सदस्यांपर्यंत योजना पोहोचवणे गरजेचं आहे, त्यांच्या समस्या सोडवणे गरजेचं आहे. त्यासाठी चांगलं सहकार्य आणि कामाचे त्यांच्या काम पाहून आपण पालघर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपद ज्यांना देतो ते अशोक गणपत दाभणे यांनी पुढे यायचं आहे. आणि ज्याप्रमाणे आता आपण कार्य केलं त्याचप्रमाणे आपण सेवा आणि कार्य कराल अशी अपेक्षा ठेवून आपल्याकडे हे पद सुपूर्द करतोय. आणि हे पद 1 वर्षासाठी असेल, पुढचं पद किंवा काय असेल, संस्थेच्या ध्येय धोरणाला अनुसरून आपण काम कराल ना माझ्या दिव्यांग बांधवाला न्याय द्याल अशी अपेक्षा ठेवून हे पद आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करतोय. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पद नियुक्ती पत्र देतोय. तदनंतर वाडा तालुका अध्यक्षा ज्यांची निवड केली, तुम्हाला आता मी काही बदल वाटताना बऱ्याच जणांचा प्रश्न असेल किंवा पदाधिकाऱ्यांचं नाव घेताना त्याच्यामध्ये आमचं महत्व आहे. अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर काम जर अडलं तर माझं तुम्हाला एक सांगणं असतं का फक्त एक फोन लावून द्या, ते काम करण्याची माझी जबाबदारी आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना सांगतो की तुम्हाला एखादी गोष्ट जर होत नसेल तर फोन लावून द्या, पण हुज्जत घालवू नका. जी गोष्ट माहित नाही त्याच्याबद्दल बोलू नका. विनाकारण काम किंवा वाद घालण्यापेक्षा प्रेमाने सर्व गोष्टी होत असतात. या दृष्टिकोनातून आपल्याला आतापर्यंत काम करत आलो आणि काम करायचं आहे. तसंच तुम्ही करा ही अपेक्षा ठेवतो. आणि कार्यक्रमाची सांगता झाली अशी जाहीर करतो.